मंडणगड तालुक्यातील बाणकोट हे लहानसे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर सावित्री नदीच्या उगमस्थानावर हे गाव आहे। त्यामुळे इथला परिसर निसर्गरम्य आणि भुरळ पाडणारा आहे। गावाच्या एका बाजूला उंचावर बाणकोट किल्ला उभा आहे। कान्होजी आंग्रे यांनी पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव हिम्मतगड ठेवलं। पुढे इंग्रजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्याचं नाव व्हिक्टोरिया केलं। लाल पाषाणाच्या टेकडीवर बांधलेल्या या किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत असून समुद्राच्या बाजूने असलेले भव्य प्रवेशद्वार नजरेत भरते। बाणकोट किल्ल्याच्या पायथ्याशी एक गणपती मंदिर आहे। किल्ल्याला सर्व बाजूंनी जांभ्या दगडात खोदून काढलेला एक खंदक सुद्धा दिसतो। किल्ल्याचा दरवाजा उत्तराभिमुख असून सुंदर दगडी महिरपींनी सुशोभित केलेला आहे। प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या दिसतात। उजव्या बाजूच्या देवडीत 6 पाण्याचे हौद आहेत। तिथून पुढे गेल्यावर नगारखान्यात जाण्यासाठी डाव्या हाताला एक सुस्थितीत असलेला जिना दिसतो। त्या जिन्यावरून वर गेल्यानंतर आपल्याला ब्रिटिशांच्या काळात बनलेली एक तोफ दिसून येते। नगारखान्यापर्यंत पोहोचल्यावर आपल्याला सावित्री नदी आणि सागराचा सुंदर संगम दिसून येतो। आजूबाजूचा प्रदेश आपल्या दृष्टिक्षेपात येतो। वेळासला ऑलिव्ह रिडले टर्टल कॉन्झर्वेशन बघण्यासाठी गेला तर या किल्ल्याला न विसरता भेट द्या आणि व्हिडिओ आवडला ना तर मग नक्की शेअर करा।